20 तारखेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये जो निर्णय आला त्या निर्णयाच्या बाबतीमध्ये त्याचा परामर्श घेत असताना निवडणुकीमध्ये काय झालं हा विषय त्यांनी मांडत असताना एकनाथ धुळे यांनी माझं प्रत्यक्ष नाव न घेता त्यांनी असा उल्लेख केला की ज्यांच्या बरोबर आम्ही 40 वर्ष राहिलो त्यांनी आमचा घात केला. आयुष्यभर नीतिमत्ता सांभाळलेला माणूस नीतिभ्रष्ट झाला. अधिक काही बोलले. अशोक भोपोतरावांनी सांगितलं मी 25, 30, 40 वर्ष ज्यांच्याबरोबर राहिलो त्यांनी असं वागायला नको होतं, त्यांनी हे चांगलं केलं नाही, अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली. भरत भगत बोलत असताना त्यांनी मला काही सांगण्याचं खऱ्या अर्थानं कारण नाही. त्यांनी एक उल्लेख केला की ज्यांनी तुम्हाला 15 वर्षात एक काम केलं नाही तेव्हा तुम्ही नाक्यावरती बोर्ड लावले आणि होऊन जाऊ दे चर्चा म्हणून उल्लेख केला, मग त्यांच्याबरोबर तुम्ही कसे? या साऱ्यांचं प्रश्नाचं उत्तर देणं मला आवश्यक आहे. 19च्या निवडणुकीमध्ये मला पराभव पाहावा लागला. माझ्याबरोबर माझ्या सर्व सहकाऱ्यांना पराभव पाहावा लागला. त्याचं शल्य त्याचं दुःख साऱ्यांच्या मनामध्ये होतं. पण लोकशाहीमध्ये हे स्वीकारावं लागतं आणि ते आपण स्वीकारले. नंतर राज्यामध्ये आपण एकत्र आलो, एकमेकाच्या विरोधात लढलो. लढल्यानंतर एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली राज्यामध्ये आणि उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले, त्यांच्या पक्षाचे आमदार सत्ताधारी झाले आणि मित्र पक्ष म्हणून आम्हालाही त्यांच्याबरोबर राहावं लागलं. परंतु त्या काळामध्ये आमदारांनी जी काही कामांची भूमिका घेतली होती विशेषतः अगोदर मंजूर असणारं काम जे असेल त्यामध्ये अनेक कामं आहेत. किती कामं मंजूर होती त्यावेळच्या अर्थसंकल्पामध्ये ती भेटतील त्याचा उल्लेख मला पुन्हा इथे करून आपला वेळ घ्यायचा नाही. पण जेव्हा प्रशासकीय भवनाचं भूमिपूजन होतं त्या एवढी मोठी प्रशासकीय भवनाची आपली अपेक्षा, आपण एवढे वर्ष मागणी केलेली इमारत जेव्हा पूर्णत्वास जाते, पूर्णत्वास जाण्याचं जेव्हा सुरुवात होते ते भूमिपूजन आमदार स्वतःच्या हस्ते एकट्याच्या करून महाविकास आघाडीमधले त्यावेळच्या पालकमंत्री असतील, त्यावेळचे बांधकाम मंत्री असतील, त्यावेळचे उपमुख्यमंत्री असतील, त्यावेळचे त्या खात्याचे संबंधित राज्यमंत्री असतील, यांना कुणालाही न बोलवता जो प्रोटोकॉल असतो तो प्रोटोकॉल न मानता बेदरकारपणे त्यांनी स्वतःच्या हस्ते भूमिपूजन करण्याचं, धनुष्यबाण ही निशाणी लावून भूमिपूजन करण्याचं जेव्हा सकाळी 7 वाजता पाहिलं तेव्हा मी कार्यकर्त्यांना फोन करून तातडीनं बोलवलं आणि त्या ठिकाणी जाऊन प्रतिकात्मक भूमिपूजन केलं आणि त्यांच्या त्या कृतीचा जो शासकीय निधी होता, प्रशासकीय भवन ही साऱ्यांची असणार आहे, तिन्ही पक्षाच्या प्रमुखांना, नेत्यांना त्यांची पाठीमध्ये नावं असणं गरजेचं होतं. माझे आमदार म्हणून त्याच्यामध्ये नाव कधीही असणार नाही एवढ्या जाणीवा मला निश्चितपणे आहे. पण मी विरोध केला.
कोरोनाच्या काळामध्ये खोपोलीमध्ये आदितीताई तटकरे कार्यक्रमाला येणार होत्या, त्यावेळेस शिवसेनेचे नगरसेवक नगरसेविका त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यांना त्यांच्या श्रेष्ठींचे निरोप गेले आणि त्या कार्यक्रमामधून ते निघून गेले। ह्या साऱ्या काही गोष्टी घडत असताना आमदार कुठेतरी चुकीच्या पद्धतीनं वागतायत। जो प्रोटोकॉल आहे, जो नियम आहे ते पाळत नाहीत। हे लक्षात आल्यानंतर त्याला प्रखरपणे विरोध करण्याचं काम आणि धाडस मी दाखवलं, ते फील्डवरती दाखवलं। फक्त पत्रकार परिषद न घेता जे चुकीचं आहे ते त्या ठिकाणी जाऊन आपल्या माध्यमातून लोकांच्या समोर मांडण्याचा एक प्रामाणिकपणे प्रयत्न केला। त्यानंतर पुन्हा परिस्थिती बदलली, सरकार पडलं, शिंदे साहेबांचं सरकार आलं। दरम्यानच्या काळामध्ये अजितदादांनी त्या सरकारमध्ये जाणं निश्चित केलं आणि त्यांनी त्यांच्या सहकार्यांनी पक्षामध्ये वेगळं हे करून सरकारमध्ये गेले। मी पवार साहेबांच्या पक्षामध्ये राहिलो, हे सारे सहकारी तिकडे गेले, तेही महायुतीमध्ये आले। पवार साहेबांच्या बरोबर राहून मला पक्षाचं काम चालवणं शक्य नव्हतं। वेगळी कार्यालय उभारणं, त्या कार्यालयांचा खर्च करणं, येणाऱ्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवणं, यामध्ये मला तटकरे साहेबांसारखी एक मोठी समोर शक्ती दिसत होती, ज्यांच्यासोबत अनेक वर्ष काम केलं। एक चांगलं, एक वेगळं असं आमच्यामध्ये नातं होतं। त्या नात्याला मग कुठेतरी बाधा येऊ शकत होती। पवार साहेबांच्या पक्षामध्ये राहून अजितदादांवरती किंवा तटकरे साहेबांवरती जिल्ह्याचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून मला ते शक्य नव्हतं। ज्यांच्याबरोबर आपण अनेक वर्ष काम केलं त्यांच्या विरोधात आता आपलं काही पटत नाही म्हणून बोलावं आणि आपली काही आर्थिक स्थिती चांगली नाही, ते बलाढ्य आहे, त्यांच्याकडे फार मोठी शक्ती त्यावेळेसही होती आणि आजही आहे। त्यामुळे त्यांच्या विरोधात राजकारण करणं मला शक्य नव्हतं आणि म्हणून मी शांत राहण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेसही माझ्यासोबत काही कार्यकर्ते राहिले। अजित पवारांच्या पक्षामध्ये न गेलेले कार्यकर्ते यांना वेठीस धरलं जाऊ लागलं, त्यांच्यावरती दबाव येऊ लागला। छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना तटकरे साहेबांचे फोन येऊ लागले, जे कधी कडेने गेले तेव्हा त्यांना ओळखू शकत नव्हते। अशा कार्यकर्त्यांना तटकरे साहेबांनी फोन करणं म्हणजे एक मोठी गोष्ट असल्यानं अनेक जवळचे जीवाभावाचे कार्यकर्ते गेले त्यांना माझ्या शुभेच्छा होत्या, राहिला त्यांच्याबरोबर माझ्या साऱ्या भावना त्यांच्यापाशी होत्या। शेवटी काय करायचं अशा प्रकारचा प्रश्न पडल्यानंतर मी भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा जो काही माझे मित्र धारप आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी प्रस्ताव ठेवला, त्याच्यावरती कार्यकर्त्यांच्या सहकाऱ्यांच्या बरोबर चर्चा केली आणि मग एक असा मार्ग निश्चित झाला की आता अजितदादांची काँग्रेस, राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्ष आणि शिंदे साहेबांची शिवसेना एकत्र असल्यामुळे आपल्याला आता कुणाबरोबरही संघर्ष करण्याची आवश्यकता नाही। शांत जीवन, राजकीय जीवन आपण जगू शकतो
किंवा कार्यकर्त्यांना लागणारं जे काही अडचणीमधलं पाठबळ असतं ते देण्यामध्ये कुठे अडचण येणार नाही. किंबहुना हे सगळेच जर का आता एकत्रित जर का महायुतीमध्ये असतील तर काही प्रश्नच होत नाही, निर्माण होत नाही. एका चांगल्या हेतून आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आणि माझे अनेक वर्षांचे मित्र सतीशजी धारप यांच्या शब्दाखातर जाण्याचा निर्णय घेत होतो. त्यावेळेस काहींनी असं उठवलं की ते त्यांचं कर्ज फेडणार आहेत म्हणून ते गेले. ठीक आहे, कोणाला काय बोलायचं असेल, कोणाला काय बोलायचं असेल ते बोलू शकतो, पण आजही माझ्यावरती कर्ज आहे तसंच आहे. किंबहुना 101ची कारवाई याकडे सुरू आहे. 25 तारीख होती. मला कागदपत्र गोळा करण्याकरता मी त्यांना वेळ मागितला आणि त्यांच्याकडे त्या तारखेला वेळ मागितलेला असल्यामुळे पुढची तारीख ते देतील. कदाचित मी तोपर्यंत काही जमिनीचा काही ह्या प्रॉपर्टीचा व्यवहार करू शकलो नाही तर ती लिलावाचीही तारीख येईल आणि लिलावाला मग माझं नुकसान होईल. पण ते नुकसान मी सहन करण्यास तयार आहे, कारण ज्यांनी मला कर्ज दिलेलं आहे त्यांच्याप्रती माझ्या मनामध्ये आदराची भावना आहे. मी त्यांचा ऋणी आहे. माझ्या अडचणीच्या प्रसंगामध्ये ज्या बँकेनं मला कर्ज दिलं त्या कर्जाची परतफेड मी वेळेत न करू शकल्यानं ते माझं अकाउंट NPAमध्ये गेलं आणि रिझर्व्ह बँकेच्या आणि नाबार्डच्या नियमानं जर का ती कर्ज वसुली वेळेत झाली नाही, अकाउंट जर का NPAमध्ये गेलं तर त्याची मग पुढील कर्ज वसुलीची जी काही प्रोसिजर असते ती त्यांनी सुरू करायला घेतली. त्याबद्दल माझ्या मनामध्ये किंचितही कुठल्या प्रकारची चुकीची भावना आदरणीय बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब किंवा त्यांचे जे काही अधिकारी आहेत त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये निश्चितपणे आदर आहे. माझं कर्ज काही कारणानं मी वेळेत फेडू शकलो नाही ही वस्तुस्थिती आहे. माझं अपयश आहे, ते मला फेडलं पाहिजे. माझ्याकडे की जी काही प्रॉपर्टी असेल, जमीन असेल ते विकून मी भरणार आहे. निवडणुकीमध्ये सुद्धा काही कर्ज माझ्या प्रॉपर्टीतलं विकून मी लोकांचे पैसे जे काही घेतले होते, मग कोणी व्याज घेतलं, कोणी व्याजाने आणलं म्हणून सांगितलं, त्यांचे पैसे देण्याचं कामही केलं ना पुढल्या काळामध्येही करणार आहे. ज्यांच्याकडनं आपण पैसे घेतलेले आहेत, ज्यांचं आपल्यावरती कर्ज आहे ते फेडलं पाहिजे. हात वर करून चालणार नाही हे मला मान्य आहे. परंतु या भाषणामध्ये पुढे भाषण करत असता सुधाकर घारे यांनी जो काही उल्लेख केला, मी जर का 14 साली जर यांचं काम केलं नसतं तर यांचा कार्यक्रम त्याच वेळेस करेक्ट कार्यक्रम झाला असता. वासऱ्याच्या खोंड्यावरती ते निवडून आले, होय निश्चितपणे वासऱ्याच्याच खोंड्यावरती काय, पण दोन्ही तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्यामुळेच मी निवडून आलो, तुमच्यामुळेच निवडून आलो, तुमच्या हजारो कार्यकर्त्यांच्या बळावरती निवडून आलो. याचं मला कदापिही विस्मरण होणार नाही. ती माझ्या मनामध्ये सतत तुमच्या उपकाराची, तुमच्या ऋणाची जाणीव माझ्या मनामध्ये राहणार आहे. आता करेक्ट कार्यक्रमाची भाषा त्यांनी बोलावी. करेक्ट कार्यक्रम कशाला म्हणतात? माझा जर का 14 साली कार्यक्रम करेक्ट झाला असता तर 17च्या जिल्हा परिषदला तुमचा कार्यक्रम काय झाला असता? आज जे तुमच्या सोबत वासऱ्याच्या खोंड्यामध्ये फिरत होते तेव्हा सुधा घारेंना पांड्या करता तुमच्या शेजारी बसणाऱ्यापैकी कोण कोण फिरत होतं हे तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे कालचे मित्र आज विरोधक असू शकतात, आजचे विरोधक उद्या मित्र असू शकतात. तर अशा प्रकारे त्यांनी बोलणं, त्यांनी आणखीन एक सांगितलं की यांना 5 निवडणुका ज्यांनी लढवल्या त्यांना एवढी मतं पडली नाही तेवढी मला अपक्ष असताना पडली. अभिनंदन आहे तुमचं. निश्चितपणे मोठं यश आहे. गेली 4-5 वर्ष तुम्ही सातत्यपूर्ण काम करताय. विशेषतः कोरोनाच्या काळामध्ये फार मोठी लोकांना तुम्ही मदत केली.
पाणी टंचाईमध्ये तुम्ही मदत केली, लोकांच्या अडीअडचणीमध्ये तुम्ही उपयोगी पडलात, लोकांनी तुम्हाला भरभरून मतं दिली, याबद्दल निश्चितपणे मला समाधान आहे. आता काही वेळा यशापर्यंत पोचता येत नाही, तो दुर्दैवाचा भाग असतो. बऱ्याचदा ती मतं आपल्याला यशापर्यंत नेत नाही, त्याचं शल्य आणि दुःख निश्चितपणे असतं. पण त्या व्यक्त करत असताना, भावना व्यक्त करत असताना शब्दांचं बंधन त्यांनी पाळणं आवश्यक होतं. मीही अनेकांच्या आयुष्यामध्ये सहकारामध्ये, ग्रामपंचायतीमध्ये, पंचायत समितीमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये त्यांना निवडून येण्याकरता मदत केली. प्रसंगी नात्यातल्या कुटुंबातली महिला पराभूत होणार आहे हे ठाऊक असून सुद्धा तुमच्या विजयाकरता उभी केली आहे, हेही त्यांच्या सहकार्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. मी समजू शकतो की पराभवानं माणसं कुठेतरी दुःखी होतात, कष्टी होतात, पण ते खापर कोणावरती फोडायचं? तुमच्या पराभवाचा नारळ फोडण्याकरता तुम्हाला दगड हवा होता म्हणून तुम्ही माझा वापर केलात. इतके तुम्ही दगड आहात याची जाणीव तुम्ही करून दिली. त्यांनी अभिमानानं किंवा अहंकारानं बोलले असते. 5 निवडणुका लढणाऱ्यांना सुद्धा एवढी मतं पडली नाही, तेवढी मतं मला पडली. मला अतिशय विनम्रपणे आपल्या माध्यमातून त्यांना सांगायचं आहे, अहो 5च निवडणुकांमध्ये काय, महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर जे जे उमेदवार एकमेकाविरुद्ध लढले त्या साऱ्यांचा खर्च आतापर्यंत झाला नसेल एवढा खर्च तुम्ही केला, म्हणून तुम्हाला ती मतं पडलीही असतील. तुमचा आणि तुमच्या मतदारांचा आणि तुमच्या कार्यकर्त्यांचा मी आदर करतो, पण दुसऱ्यांच्या भावनांशी खेळण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिला? मला त्या 5 निवडणुकांमध्ये दिलेल्या प्रत्येक मतदाराचे मी ऋण व्यक्त करत आहे आणि त्यांचं बोलून तुम्ही अनादर व्यक्त करत आहात, हे योग्य नाही. अनेकांनी अनेक भावना व्यक्त केल्या, त्या साऱ्यांचाच काही मी या ठिकाणी उल्लेख करत नाही. सकाळीच मोबाईल चालू केल्यानंतर संवाद मराठीला रंजनाताई धुळे यांचा एक जुना व्हिडिओ मला पाहायला मिळाला. मला आठवण झाली, आमदारांच्या विरुद्ध आपण प्रखरपणे लढलो त्याची रंजनाताईंनी मला आठवण त्या व्हिडिओच्या माध्यमातून करून दिली. मी मनापासून त्यांचे ऋण व्यक्त करतो. जर का मी त्यावेळेस ती चूक केली असेल तर तुम्ही माना, मी अपराध केला असेल तर मला शिक्षा द्या, पण त्यावेळेस एक जबाबदार विरोधी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी केलेलं ते काम, त्याला विरोध करणं हा माझा धर्म होता, ते माझं कर्तव्य होतं, मी ते केलं. या निवडणुकीमध्ये मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे अशा प्रकारची ग्वाही बाबू पोटे यांनी 6 महिन्यापूर्वी जी माझी मुलाखत घेतली होती त्यामध्ये मी स्पष्ट केलं होतं. बाबू पोटे काही विशिष्ट हेतू घेऊन माझ्याकडे मुलाखती करता आले होते. विद्वान ते पत्रकार आहेत, हुशार ते पत्रकार आहेत, त्याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका नाही. ते सारखे प्रश्न विचारतात, मग तुम्ही सुधाकर घालेंचं काम करणार का? मग तुम्हाला पाडणाऱ्या तुम्ही यांचं महेंद्र थोरवेंचं काम करणार का? फिरून 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 ते त्या प्रश्नावरती येत होते. मी म्हटलं मी भाजपाचा आहे, महायुतीचं मी काम करणार. मग सुधाकर घालेंना तिकीट मिळालं तर तुम्ही काम करणार का? तर मी म्हटलं मी महायुतीचं काम करणार नाही, पण लोकांची अशी इच्छा आहे की सुरेश लाड यांनी उभं राहावं.
तर म्हणजे लोकांची अशी इच्छा असेल ना, मी जर का उभं राहिलं तर बाबू पोटे तुम्ही मला मतदान करणार आहात का, हे सुद्धा तुम्ही दाखवा. त्यांनी ते संपादक असल्यामुळे त्यांनी ते कट केलं. पण त्यांना मी विचारलं होतं. तर उगाचच आता मी जर का निवडणूक लढवू शकत नाही, माझी आर्थिक स्थिती नाही, माझ्याजवळ कार्यकर्त्यांचं बळ नाही, निर्धन मी आहे, तर कशा करता तुम्ही मला उगाचच चिडवता. तर मी निर्णय घेतलेला आहे. ज्या दिवशी या ठिकाणी पत्रकार मी सभा घेऊन 19च्या निवडणुकीमध्ये ना मधल्या काळामध्ये माझ्या सहकाऱ्यांनी माझ्याविषयी कुठे काय काय भावना व्यक्त केल्या, त्यावेळेस त्यांची माफी मागून मी त्याकडे उल्लेख केला आणि बोलल्यानंतर सुद्धा माफी मागितली की मी तुमच्याबद्दल बोललेलो आहे, मला माफ करा. 3-3 वेळा मी माफी मागून ते बोललो होतो, राजरोसपणे बोललो होतो, तुमच्या सगळ्यांच्या समोर बोललो होतो. रात्रीचे पिताना कुठे मी बोललो नव्हतो, रात्रीच्या बैठकीत बोललो नव्हतो, बोललो होतो राजरोसपणे बोललो होतो. काय झालं, बैठकीतून कुठून सुधाकर घारे गेले, त्यांच्या कार्यालयात त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. मग माझ्या बोलण्यावरती तमनाथचे संदीप भुईर यांनी एक बाईट दिली, मोहिनीचे सुनील घरत यांनी एक बाईट दिली, वेणगावचे गणेश पालकर यांनी एक बाईट दिली. तिन्ही बाईट का मला पाहण्याची आवश्यकता वाटली नाही. मला सांगितलं किंवा त्यांनी असा उल्लेख केला, असा खुलासा केला. मला जो विषय मांडायचा होता तो मी सगळ्यांच्या समोर मांडला. त्यांना कोणाला काय द्यायचे असतील मुलाखती त्यांनी त्या दिल्या. सुधाकर घारे त्याच दिवशी त्यांनी त्यांचा हेतू स्पष्ट केला, माझा हेतू मी बैठकीमध्ये स्पष्ट केला. त्यामुळे पुन्हा आपण काही कुठल्या निवडणुकीला सामोरं जायचं नाही हा निर्णय मनाशी घेऊनच मी ते सगळे माझे मनातले विषय जे होते ते मोकळे केले होते. तर माझ्या मनामध्ये ते विष मी ठेवलं असतं तर मी त्यांच्याशी प्रामाणिकपणे नीट वागू शकलो नसतो. आणि म्हणून ते मोकळेपणानं मी मांडलं. ते पुन्हा मला निवडणूक पुढे लढायची नाही ह्या पूर्ण जाणीवेतून ते केलेलं आहे. फक्त रॉयल गार्डनला त्यांनी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ ठेवला होता. माझी तेव्हा शस्त्रक्रिया झाली होती. वाकर येऊन मी त्या बैठकीमध्ये गेलो आणि त्यांना प्रश्न विचारला. आदिती तटकरे यांच्यावरती आमदारांनी काही अनादर व्यक्त केला, शेंबडीपोर बोलले. मलाही ते पटलेलं नाही, पटणार पण नाही. आजही ते त्यांच्याबद्दल आमदार काही बोलत असतील तर मी त्याचं कधी समर्थन करणार नाही, ती त्यांची चूक आहे. एका विरोधी पक्ष नेत्यावरती किंवा विरोधी पक्ष महिला नेत्यावरती आपण बोलणं हे मला पटत नाही. त्यांनी तसं पुढल्या काळामध्ये करू नये म्हणून मित्रपक्ष म्हणून मी निश्चितपणे सांगेन आणि आपल्या माध्यमातून सांगतोय. अखेर प्रत्येक जबाबदार लोकप्रतिनिधी आपली मर्यादा पाळलीच पाहिजे. राजकारणामध्ये काही भांडण असतं, राजकारणामध्ये काही वाद असतात, पण ते कुठे आपण मांडावे याचं कुठेतरी बंधन त्यांनी पाळणं गरजेचं आहे. त्यांचे नेते त्यांना समजून सांगतील. तटकरे साहेबांच्या वरती ते बोलले असतील. वास्तविक पाहता महायुतीतले तटकरे साहेब एक मोठे नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्याबद्दल आणि आदिती तटकरेंबद्दल त्यांनी बोलणं हे काही उचित नाही, हे काही योग्य नाही, हे मला स्पष्टपणे या निमित्तानं सांगायचं आहे. त्यावेळेस मी माझी भूमिका घेतली होती की मी भाजपाचं कार्यकर्ता असल्यामुळे महायुतीच्या उमेदवाराचं काम करेन हे स्पष्टपणे सांगितलेलं असताना मधल्या काळामध्ये प्रकृती बिघडल्यानं मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागलं. काहींनी त्याला राजकारण हा आजार दाखवला. तो राजकीय आजार नव्हता, माझा गंभीर आजार आहे. 4 दिवस उपचार घेऊन मी आलो. दरम्यानच्या काळामध्ये राजेशने घेतलेली ती पत्रकार परिषद मला दवाखान्यामध्ये डॉक्टरनं मोबाईल जवळ न ठेवल्यानं मला ती पाहता आली नाही. पण मला ते योग्य वाटलं नाही. मी स्पष्टपणे राजेशलाही सांगितलं की तुम्हाला बोलताना तुम्ही मर्यादा पाळल्या पाहिजेत. काय बोलावं आणि काय बोलू नये याचं पथ्य आपण पाळलं पाहिजे. आणि राजेशनं तो उल्लेख त्यांचा कुटुंबियाचा केल्यामुळे सुधाकर घारेंनी माझ्या कुटुंबियाचा शरद लाडाचा जो काही उल्लेख केला असेल
त्याला मी चूक कसं म्हणू शकतो? तर विषयांतर होतोय. मला स्पष्टपणे सांगितलं होतं, त्यांचे जे कोणी सुधाकर घारे माझ्याकडे आले असतील, त्यांचे सहकारी आले असतील, त्यांचे अन्य काही मान्यवर आले असतील, मी त्यांचा आदर केला. एकही अवाक्षर शब्द त्यांना बोललो नाही, कुठलं उणं धुणं काही काढलं नाही. आपल्या घरी आल्यानंतर आपला धाकटा भाऊ असेल या भावनेतनंच मी त्यांच्याशी वागलो. त्यांच्या एकाही कार्यकर्त्याला चुकीचं बोललो नाही माझ्या घरी आलेल्या, किंवा त्यांच्याबरोबर केलेल्या कुठल्याही कार्यकर्त्याला अडवण्याचं काम केलं नाही. फक्त भाजपमधल्या काही कार्यकर्त्यांनी काम करायचं जेव्हा नाकारलं आणि तेव्हा त्यांना मी म्हटलं का 5-5 कोटीची कामं जर का पक्षाकडनं तुम्ही घेतली असतील आणि आता पक्षाच्या विरोधात तुम्ही जर का काम करणार असेल तर हे तुमच्या नीतिमत्तेला धरून नाही, एवढं लक्षात ठेवा. हे ठणकावून मात्र मी निश्चितपणे सांगितलं. आमदारांचा फॉर्म भरायला मी नव्हतो, त्यांच्या रॅलीमध्ये नव्हतो, त्यांच्या स्टेजवर नव्हतो, त्यांच्या रथामध्ये नव्हतो. 4 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. तोपर्यंत पक्षाचे कर्जत खालापूर निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांनी अर्ज भरलेला होता आणि त्यांचा अर्ज तोपर्यंत तिथे असताना त्याचा निर्णय पूर्ण काही होत नाही तोपर्यंत आपण निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होणं योग्य वाटलं नाही. 5 तारखेनंतर पुन्हा नेतृत्वाबरोबर बसलो, त्यांना सारी वस्तुस्थिती सांगितली. आमच्यामध्ये असणारे मतभेद हे मला काम करण्यामध्ये अडसर येत आहेत. तर मला काही विरोधात काम करायचं नाही, पण मला आपण शांतपणे बसण्याची परवानगी द्यावी. किंबहुना माझं आता काय कुठे कर्ज सोडून कुठे घर नाही, कुठे फ्लॅट नाही, कुठे बंगला नाही, कुठे शेतघर नाही, आहे ते सारं कर्जतमध्ये आहे. त्यामुळे मी कुठे विश्रांतीला जाऊ शकत नाही. तर मला तुम्ही एखादा अगदी नक्षली भागातला मतदारसंघ द्या, गरीब उमेदवार असेल तिथला तो मतदारसंघ द्या, मी तिथे जाऊन काम करेन. तर धनिक उमेदवाराच्या इथे जाऊन काम केलं तर पुन्हा असं काहीतरी म्हणणार आहे की यांची कर्ज फेडण्याची काहीतरी व्यवस्था तिथे झाली म्हणून हे केली. परंतु रवींद्र चव्हाण साहेबांनी तोपर्यंत स्पष्ट भूमिका सांगितली की अमित शहा साहेबांनी फडणवीस साहेबांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे, कुणीही बंडखोरी करायची नाही, कुणीही युती धर्म तोडायचा नाही, महायुतीचं काम झालं पाहिजे. आणि फडणवीस साहेबांनी रवींद्र चव्हाण साहेबांना स्पष्टपणे सांगितलं की त्यांनी त्यांच्या मैत्रीच्या नात्यात सांगितलं की मागच्या वेळेस काही ठिकाणी आपण बंडखोर उभे केले असते, परंतु यावेळेस आपल्याला कुठल्याही प्रकारची शिट्टी वाजवायची नाही आणि कुठेही काही करायचं नाही. महायुतीनं दिलेले उमेदवार आपण काम करायचं. आणि त्याप्रमाणे रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी त्यांच्याकडे यापासून बाजूला होण्याची परवानगी मागितलेली होती, परंतु त्यांनी काम करण्यास आपल्याला स्पष्टपणे सांगितल्यानं महायुतीच्या उमेदवाराचं काम केलं. काम म्हणजे मी काही फार काम करू शकत नव्हतो, प्रकृती नाजूक होती. जे काही माझे कोणी, पण माझ्याकडे काही शक्तीच नाही, माझ्याकडे कार्यकर्तेच नाही, माझ्याकडे काही ताकद नाही, मला कोण विचारत नाही, 4 मतं यांच्याकडनं, अशा प्रकारे माझी संभावना केलेली जात असताना माझ्यामुळे यांचा पराभव झाला. मी नीतिभ्रष्ट झालो. 25, 30, 40 वर्ष यांच्याबरोबर राहिलो, यांनी आमचं काम केलं नाही, असं बोलण्याचा यांना काय अधिकार आहे? तुम्ही महायुतीमध्ये होतात, तुम्ही महायुतीमध्ये राहिला नाहीत, राजीनामे देऊन बाहेर गेलात, आम्ही काही तुम्हाला अडवायला आलो नाही. आता तुम्ही तिकडे काम केल्यानंतर जर का मी महायुतीचा धर्म पाळला असेल आणि माझं एक मत मी जर का त्या उमेदवाराला दिलं असेल तर हा काय मी गुन्हा केला का? हा काय माझा अपराध झाला का? तुम्ही 25, 30, 40 वर्षाचा तुमचा जो काही सहवासाचा, मैत्रीचा जो काही या ठिकाणी उल्लेख करता, तो जो काही दावा करता तो कशा करता? तुम्ही अपक्ष आहात. वेगवेगळ्या पक्षांचा तुम्ही पाठिंबा घेतलेला आहे. मनसेचा पाठिंबा होता, शेका पक्षाचा पाठिंबा होता, दोन्ही राष्ट्रवादींचा छुपा पाठिंबा तुम्हाला होता.
तुमची परिवर्तन विकास आघाडी होती आणि मी जर का कुठल्याही प्रकारची ताकद माझ्याकडे नाही असं तुम्ही उल्लेख करत असताना मी काढलं किंवा माझ्यामुळे झालं याचा उल्लेख करण्याची काय आवश्यकता होती? प्रत्येकानं आपण काय काय बोललो याचा व्हिडिओ पुन्हा एकदा पाहावा, किती बरोबर आहे किती चुकीचं आहे हे त्यांचं त्यांनी ठरवावं, एवढीच मला या निमित्तानं आपल्या माध्यमातून त्यांना कळकळीची विनंती करायची आहे. पुन्हा एकदा उल्लेख करतो, नम्रपणे सांगतो की ज्यांनी ज्यांनी माझ्या आयुष्यामध्ये माझ्याबरोबर काम केलं त्या साऱ्यांचा मी ऋणी आहे. परंतु जर का ते विरोधी पक्षात असतील आणि मी पक्षामध्ये आहे तर पक्षविरोधी काम मी माझ्या आयुष्यामध्ये आघाडीच्या विरोधामध्ये कधीही काम केलेलं नाही. आयुष्याच्या शेवटाला आता मी आलेलो आहे. कदाचित हे केलेलं मतदान शेवटचंही असू शकतं. त्यामुळे मला माझ्या नावाला ज्यांनी शब्द वापरला की नीतिमत्ता पाहिजे त्या नीतिमत्तेला कलंक लावायचा नाही. पुढला प्रश्न त्यांनी सांगितला आता एवढ्यात पुढल्या निवडणुका यांचा कार्यक्रम करू काय असेल? अरे जरूर करा ना, तुम्हाला 2 हाताने काय 4 हाताने करा ना, आमचं काहीच म्हणणं नाही. परंतु आज जे सोबती तुमच्याबरोबर आहेत त्यांनी काल आमच्याकडे काय शब्द वापरलेले आहेत ह्याचा जर का आम्ही उल्लेख केला तर ते मग तुम्हाला अतिशय लागेल. तुमच्या कुटुंबावरती तुमच्या भावाने तुमच्या विरुद्ध काय बोललेले आहे, सख्खे भाऊ तुम्ही एकमेकाविरुद्ध कसे बोललेले, एकमेकाच्या परिवाराबद्दल कसे बोललेले आहात, हा तुमचा बालिशपणा आहे. मी जबाबदार आहे. मी कधीही त्याचा उल्लेख कधीही त्याचा करणार नाही. एक संयमी कार्यकर्ता म्हणून मी माझी ओळख ठेवलेली आहे. तीच ओळख पुढल्या काळामध्ये मला ठेवायची आहे. याकरता मी आपल्याला बोलावलं.